मित्रांनो, माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। तर आपण इलो कुणकेश्वरमध्ये। कुणकेश्वर येण्याचा आज महत्त्वाचं कारण म्हणजे असा की आज श्रावणी सोमवार, तर श्रावण चालू झालेलं सोमवाराच्या दिवशी म्हणजे काय योग होतो बघा। आणि 18 वर्षानंतर श्रावणचे जे सोमवार ते 5 येतात, तर त्यासाठी आपण पहिल्याच सोमवारी या ठिकाणी कुणकेश्वरचं आपण दर्शन घेऊसाठी आपल्या मागे बघू शकतास कुणकेश्वर मंदिर दिसता। तर तुमका या व्हिडिओत बघूक मिळणारा कुणकेश्वराचं दर्शन तर आणि आजूबाजूच्या मंदिराचं पण दर्शन आपण घेणार आहोत। तर व्हिडिओत कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ माझी कंटिन्यू बघा। तर मित्रांनो, आता आपण पोचलो मंदिराच्या बरोबर मागे। तर श्रावण सोमवार त्याच्यामुळे आपण कुणकेश्वरात इलो। तर चला आता आपण कुणकेश्वराचं दर्शन घेऊया। तुम्ही बघतात आपण पोचलो बरोबर कुणकेश्वर मंदिराच्या समोर आणि ह्यो प्रवेशद्वार। तर आज सोमवार असल्यामुळे आपण या ठिकाणी इलो। तर तुमका पण आपण या व्हिडिओत दर्शन देणार आहोत कुणकेश्वराचा। तर तुम्ही व्हिडिओत कंटिन्यू राहा आणि ही व्हिडिओ माझी कंटिन्यू बघा। मित्रांनो, हे बघा या ठिकाणी पूजेची साहित्य मिळतं। तर आता आपण या ठिकाणी पूजेची साहित्य घेणार आहोत आणि आपल्यासोबत हा आशिष पण इलो कुणकेश्वराचं दर्शन घेण्यासाठी पूजेचं साहित्य घेता आणि आपण त्याच्याशी पण बोलूया। तर मित्रांनो, आता आपण पण पूजेचं साहित्य घेऊया। तर बघा आपण आता पूजेचं साहित्य घेतलं आणि आता आपण मंदिरात जाणार आहोत। आशिष आणि मी एकाच वेळी या ठिकाणी इलो। तर आशिष, आपण पहिल्यांदाच दोघेजण या ठिकाणी श्रावण सोमवारासाठी इलो। तर जत्रा यावर्षी एकत्र केलेली, आता परत श्रावण सोमवार केलं म्हणजे कुणकेश्वराक पण मान्य झाला की आपण दोघे एकत्र येऊ खवा या ठिकाणी। तर चला मित्रांनो, व्हिडिओत कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ माझी कंटिन्यू बघा। आणि आता आपण चप्पल वगैरे काढूया आणि या ठिकाणी ठेवूया। चला की नंबर वाटता हो प्रवेशद्वार, कारण चिऱ्यांमध्ये या कोरीव काम केलेला आणि ओहोटीच्या वेळी जी दगडांवरती असलेली शिवलिंग आहेत त्यांचा पण दर्शन घेता येतं आपल्या। तुम्ही जर कुणकेश्वरमध्ये इलात तर तुम्ही नक्की बघा की कुणकेश्वरमध्ये खालती समुद्रावरती समुद्रात जे दगड आहेत त्याच्यावरती शिवलिंग आहेत छोटी छोटी। तर हे बघा तुम्ही बघू शकतास की समोर इकडे कुणकेश्वराचं मंदिर आहे आणि या ठिकाणी समोरच समुद्र आणि ही समुद्रात जी खडका दिसतं त्याच्यावरती तुमका शिवलिंग ती छोटी छोटी जर तुम्ही इलात तर या ठिकाणी बघू शकतास। आणि हे बघा या ठिकाणी म्हणजे सोमवारी जी गर्दी होता त्याच्यासाठी हे लाईन व्यवस्था अशा प्रकारे ही लाईन व्यवस्था केलेली आहे आणि या ठिकाणाहून मग आतमध्ये प्रवेश होता। हे बघा यानंतर या ठिकाणी मंडपात या प्रवेश होणार। दर्शन घेण्यासाठी पुढे जाणार आहोत गाभाऱ्यात। तर या ठिकाणी टी व्हीवरती पण बघू शकता, आतमध्ये असलेल्या CCTVवरती तुमका CCTVवरून चला आता आपण आतमध्ये एंट्री केलो आणि हे बघा इकडे या ठिकाणी अभिषेक चालू आहे बघा। तर मित्रांनो, आता आपण पोचलो गाभाऱ्यात आणि या ठिकाणी दर्शन चालू आहे। आम्ही लाईनीत आहोत तर तुमका पण दर्शन घेऊक मिळाला। तर हे बघा आम्ही दर्शन घेतल्यानंतर ही गर्दी आता वाढत चाललेली आहे आणि तेव्हा गर्दी नाही होती। जसे आता आम्ही आता वाजले 8 वाजले, तर 8च्या दरम्यान आता आम्ही इकडे इलो तर ही आता एवढी गर्दी आपण जसजसं आता 10, 10:30, 11 असे वाजत जातील तसतशी आता इकडे या ठिकाणी गर्दी होत जाणार आहे। तर कारण काय माहीत आहे, आता कुणकेश्वरावरती असणारी ही श्रद्धा त्याच्यामुळे लोकांची या ठिकाणी गर्दी होणं ही स्वाभाविकच आहे। मित्रांनो, आता आपण पण प्रसादी घेऊया। दर्शन झाल्यानंतर आता आपण प्रसादी घेऊ।
तर मित्रांनो हे बघा आता प्रसादी घेतलं फक्त समुद्र ह्यो तर एक नंबर आहे बघण्यासारखं आहे इथून. तर तुम्ही दर्शन घेतल्यानंतर या मार्गामधून तुम्ही बाहेर पडतात. आपण बघितलं समोरून दर्शन घेतलं म्हणजे लाईन कशी होती काय होती आणि त्याच्यानंतर दर्शन घेऊन झाल्यानंतर या ठिकाणी बाहेर पडता येतं म्हणजे व्यवस्था लाईनची ही योग्यरित्या केलेली आहे. या ठिकाणाहून तुम्ही बाहेर पडल्यानंतर आपण मंदिराच्या मागे जाणार आहोत. त्या ठिकाणी पण आपल्या मंदिर आहोत त्याचा पण दर्शन घेऊचा. तर चला आता आपण त्या मंदिरांचं पण जाऊन आतमध्ये दर्शन घेऊया. तर त्या ठिकाणी आपण या देवी जोगेश्वरीचं मंदिर आहे. तर आता आपण पहिला या देवीचं आपण दर्शन घेऊया. या ठिकाणी बघा थोडा फोटो सेशन पण होता. तर असे फोटो काढता कारण इकडे येल्यानंतर फोटो न काढण्याचं मोह कोणाकच होणार नाही. तर हे बघा बघा आपण जोगेश्वरी देवीचा दर्शन घेतल्यानंतर आता समाधी मंदिराकडे येलो. तर आता आपण तर मित्रांनो आता आतमध्ये आपण प्रवेश करणार आहोत. तर या ठिकाणी समाधी मंदिर श्री समाधी मंदिर दर्शन घेणार आहोत. आपण येलो नारायण मंदिरच्या बरोबर समोर. तर आजी दर्शन घेता आता आपण पण दर्शन घेऊया. आपण या ठिकाणी आता कुणकेश्वराचा दर्शन झाल्यानंतर त्या मंदिराच्या ज्या परिसरात जी मंदिरं आहेत छोटी छोटी मंदिरं आहेत जोगेश्वरी मंदिर नारायण मंदिर तर श्री समाधी मंदिर अशी जी मंदिरं आहेत तर त्या ठिकाणी आपण जाऊन त्या देवांचं आपण दर्शन घेतलं. आणि या ठिकाणी तुम्ही येला तर या छोट्या छोट्या मंदिरात जाऊन पण दर्शन घ्या आपण आवश्यक आहे. आणि आता आपण नारायण मंदिरामध्ये तर पाऊस खूप बाहेर आहे त्याच्यासाठी थांबूचं लागला. आता आपण श्री गणेशाचा मंदिरात जाणार आहोत आणि तिकडे आपण दर्शन घेणार आहोत बरोबर गणपती मंदिराच्या समोर. तर या ठिकाणी आता आपण गणपतीचं दर्शन घेणार आहोत. एकदम पावसाळी वातावरण झालं आणि एक नंबर झाला. मित्रांनो आता आपण कुणकेश्वराचं दर्शन घेतलं आजूबाजूच्या मंदिरांचे असणाऱ्या देवांचं पण दर्शन घेतलं. तर आता आम्ही इथून निघतो. आशिष पण असणारा माझ्यासोबत आणि इथून आम्ही निघतो. तर पावसात सुरुवात झाली आहे आणि मगाशी पाऊस नव्हतो तर आता पाऊस पडता. तर बघू आता किती पाऊस पडणार असतो. तर या व्हिडिओत तुमका कुणकेश्वराचं दर्शन देवचा प्रयत्न केलं आहे. तर व्हिडिओ कशी वाटली सांगा. व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा.